आजच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने येथे उपस्थित शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आम्हा सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय रामदासभाई कदम, शिवसेनेचे उपनेते दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सन्माननीय संजयजी कदम, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शशीभाऊ, अल्पसंख्याकांचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आमचे सिकंदरभाई, व्यासपीठावर उपस्थित म्हणजे खलीदभाई असतील, तालुका प्रमुख अरविंदजी चव्हाण असतील, अण्णा असतील, ज्यांनी आज पक्षप्रवेश केलेला आहे ते सर्व प्रवेश करते, उपस्थित सर्व शिवसैनिक बंधू भगिनी मातांनो, अगदी 2च मिनिटात माझं मनोगत व्यक्त करून अधिक वेळ घेणार नाही. मला कल्पना आहे की खाडीपट्ट्यामधील आपल्या सर्व ग्रामस्थांना माननीय रामदासभाईंचं भाषण हे ऐकायचं आहे. गेले अनेक वर्ष भाईंचा आवाज ऐकण्याकरिता, भाईंचं मार्गदर्शन ऐकण्याकरिता आपण सर्व आतुर आहात. मला अजूनही आठवते 2004ची आणि 2009ची निवडणूक ही आम्ही खाडीपट्ट्यामध्ये प्रचाराच्या निमित्ताने, भाईंच्या प्रचाराच्या निमित्ताने मी आणि सिद्धेश आणि दिदी देखील मी त्या पट्ट्यामध्ये ज्या ज्या वेळेस जायचो, अखंड मोहल्ल्याच्या मोहल्ला एकत्र बसून त्यावर निर्णय घ्यायचा की आमचं मत हे रामदासभाईंना असणार, तुम्हाला यायची देखील गरज नाही. माननीय रामदासभाईंनी केलेला मोहल्ल्यांचा विकास हे आजही तिथे बोलका आहे. रामदासभाईंनी गावागावात आणि वाडी वस्त्यांचा केलेला विकास आजही जनता विसरलेली नाही आणि म्हणून मला वाटतं त्याची पुनरावृत्ती आज आपल्याला इथे होताना पाहायला मिळते. 2009 मध्ये विधानसभा मतदारसंघ हा विभागला गेला. त्यानंतर जे काही राजकारण झालं त्या राजकारणामध्ये मला वाटतं कोणाचंही राजकीय नुकसान बघण्यापेक्षा त्या मोहल्ल्यांचं, त्या गावांचं देखील नुकसान झालं. ज्यावेळेला रामदासभाई मुंबईला जेव्हा विधान परिषदेला निवडून गेले त्यानंतर आपल्या खाडीपट्ट्यामधील म्हणा किंवा खेड तालुक्यामध्ये अनेक गावांचा विकास तिथे रखडला आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने पुन्हा या दापोली विधानसभा मतदारसंघाचा आमदार म्हणून 2019ला आपण सर्व मला निवडून दिलं. आज उन्हवरे जागृतवाडी देखील आज शिवसेनेमध्ये आज जाहीर प्रवेश करते. मला वाटतं दापोली विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार म्हणून विकास करण्यासाठी जनतेने मला जी संधी दिली. मी ह्याच ठिकाणी काही दिवसांपूर्वी पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने म्हटलं होतं की जेवढं लक्ष, जेवढा निधी मी माझ्या दापोली मतदारसंघामध्ये आणतोय तेवढाच निधी, कदाचित त्यावेळी थोडा जास्त निधी हा आता गुहागर मतदारसंघामध्ये देखील मी आणायला आता सुरुवात करणार आहे. माननीय रामदासभाईंवरती, शिवसेनेवरती विश्वास ठेवून आज आपण शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश करताय. आपल्या सर्वांना अपेक्षा आहे विकास कामांच्या आहे आणि नक्कीच ह्या सगळ्या विकास कामांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कुठे कमी पडणार नाही हा शब्द आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतोय. आपल्याकडे असलेली खाती ही अतिशय महत्वाची खाती आहेत. महसूल खातं आहे, त्यानंतर विशेषतः ग्रामविकास खाते ज्याचा उल्लेख संजयजी कदम यांनी इथे केला आहे. ग्रामविकास म्हटल्यानंतर आपल्या गावातल्या 50,000च्या पाखाडीपासून गाव होणाऱ्या 5 कोटीच्या गावापर्यंत ही सगळी यंत्रणा आज आपल्या हाताखाली आहे. म्हणजे आपल्या जिल्ह्याच्या असलेल्या जिल्हा परिषद सीईओ असतील, महसूल राज्यमंत्री म्हटल्यानंतर रत्नागिरी किंवा कुठल्याही जिल्ह्याचे असलेले कलेक्टर असतील, हे सगळ्या यंत्रणा आज आपल्या महसूल यंत्रणा सगळ्या आपल्या हाताखाली असल्यामुळे शेवटी जनतेची सेवा करण्यासाठीची जी संधी आहे, म्हणजे ज्या ज्या योजना दापोली मतदारसंघामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये राबवत असताना आता माझं नक्कीच लक्ष हे गुहागर मतदारसंघाकडे देखील तितकंच असणार आहे. एवढाच फक्त शब्द आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतोय आणि आपण शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश आज आपण सर्वांनी केलाय. आपण ज्या विश्वासाने शिवसेनेमध्ये आलेला आहात या विश्वासाला कदापि तडा जाऊ देणार नाही हा शब्द देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.